गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आजपर्यंत आपण मॅक्झिमम जे आहे ते आयुर्वेदाचे टॉपिक्सच घेतलेले आहेत यूट्यूबसाठी. बट फॉर द फर्स्ट टाइम मी तुमच्यासाठी एक मॉडर्नचा टॉपिक घेऊन आली आहे. तो म्हणजे सेल इंजुरी. आता सेल इंजुरी जे आहे तो खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. बिकॉज ऑफ कोर्स अ 10 मार्कर क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला एक्झाम मध्ये सेल इंजुरी वरती. किती मार्क्सचा? 10 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. रिसेंटली आपल्याला नेक्रोसिस ह्या टॉपिक वरती एक क्वेश्चन आलेला आहे. नेक्रोसिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दी सेल इंजुरी, पण तो फर्दरचा पार्ट आहे. ओके, तो सगळ्यात आधी आपण याची डेफिनेशन बघूया. आता सेल इंजुरी ह्या टर्म मधून तुम्हाला काय दिसतंय किंवा काय समजतंय? ह्या व्यक्तीला बघू शकता, याला पण काय झालीये, एक इंजुरी झालेली आहे. सो बेसिकली जे सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा त्यांना इंजुरी होते त्याला आपण काय म्हणू? सेल इंजुरी. एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, मी रोडवरती चालत होते, एक ट्रकनी येऊन ट्रकमुळे माझं बेसिकली ऍक्सिडेंट झाला. तर ऍक्सिडेंट झाल्यामुळे काहीतरी मला घाव येणार आहे, कुठेतरी इंजुरी मला होणारच आहे. ऑफकोर्स होणार आहे. जेव्हा ती इंजुरी होईल तेव्हा त्याच्यात माझ्या बॉडीतले काही जे सेल्स असतील ते कसे होतील? डॅमेज्ड होतील. तर त्याला आपण काय म्हणू? सेल इंजुरी. सो व्हॉट इज सेल इंजुरी? इट इज बेसिकली द व्हरायटी ऑफ स्ट्रेसेस that the cell encounters because of change in its internal or external environment. ही डेफिनेशन सगळ्यांना बाय हार्ट पार्ट असलीच पाहिजे, खूप महत्वाची आहे. आणि सेल इंजुरीचा पॉइंट आला तर ही डेफिनेशन तुम्हाला लिहावीच लागणार आहे. ओके, सेल इंजुरी समजली. आता इथं तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही इंटरनल अँड एक्सटर्नल म्हटलं. ऑफकोर्स जो रोड ऍक्सिडेंट वाला केस होता तो मी एक्सटर्नलचा एक्झाम्पल दिला होता, पण इंटरनल कसं काय मॅम होऊ शकतं? तर तुम्हाला जर काही न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असली तर इंटरनली तुमची बॉडी डॅमेज होते. त्याच्यात आपण कॉजेस मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगू, जे आपण फर्दर घेणार आहोत. पण इंटरनल म्हणजे बॉडीच्या आतल्या कारणांमुळे, आणि एक्सटर्नल म्हणजे वातावरण बदलला तर त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सर्दी खोकला येते, आणि त्यांनी सुद्धा तुमच्या सेलमध्ये चेंजेस होतात. मायन्यूट का नसो चेंजेस होतात. मग त्यालाच आपण काय म्हणू? सेल इंजुरी. ही डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे, खूप महत्वाची आहे. ओके, त्यानंतर वेरियस फॉर्म्स ऑफ सेल्युलर अडॅप्टेशन. आता जेव्हा सेलला इंजुरी होतीये किंवा सेलला त्रास होतोय, आता आपण नॉर्मली एक एक्झाम्पल घेऊया, सेल बद्दल आपण सोडूया थोड्या वेळ. मी गॅसचा समोर उभी आहे आणि गॅसवरती दूध तापवायला ठेवलंय, पण दुधावरून जे वाफ येतेय त्यांनी मला प्रॉब्लेम होतोय. तर माझा रिफ्लेक्स काय असणार आहे? मी त्याच्यापासून लांब जाणार. कॉमन छोटासा एक्झाम्पल होता. किंवा जर मी गरम पाण्यात हात टाकला, त्याच्यामुळे माझ्या हाताला त्रास होतोय, म्हणून माझा रिफ्लेक्स काय असणार? मी हात काढून घेणार. म्हणजे मी बेसिकली काय केलं? स्वतःला प्रोटेक्ट केलं. बरोबर. आता याचे डिफरंट मीन्स असू शकतात. कोणी कोणी काय करतील की ते दुधाची गॅस पण ऑफ करून देतील, म्हणजे मला प्रॉब्लेमच नको ना. सिम्पल. जेव्हा तो दूध तपणारच नाही तोपर्यंत त्याची वाफ येणारच नाही, म्हणून मला प्रॉब्लेमच होणार नाही. सो डिफरंट डिफरंट मीन असतात, ज्याच्यामुळे आपण काय करतो? जी इंजुरी आपल्याला होणार आहे त्याला काय करतो? अवॉइड करतो. कळलं? तसंच जे सेल असतात आपल्या बॉडीमध्ये ते सुद्धा हे इंजुरीज जे असतात ते अवॉइड करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आता ते अवॉइड करायला ते 3 जे म्हणू शकतो आपण फॉर्मॅट्स यूज करतात, किंवा 3 टाईपचे इंजुरी असतात जे ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात, असं पण बोलू शकतात. पहिले असते सेल्युलर अडॅप्टेशन्स. आता सेल्युलर अडॅप्टेशन्स म्हणजे काय?
तुम्ही एका कंट्रीमध्ये राहत होते, सपोज तुम्ही USA मध्ये राहत होते, ऑल ऑफ अ सडन तुम्हाला इंडियामध्ये यावं लागलं. त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे चेंजेस करावे लागणार आहे. फॉर एक्झाम्पल कपडे बदलावे लागणार, लँग्वेज बदलावी लागणार. सो दीज आर कॉल्ड ऍडजस्टमेंट्स. बरोबर, जे तुम्ही करणार आहे. तसंच सेल काय करतो, जसा वातावरण चेंज होतोय बॉडीचा आजूबाजूचा, तसंच तो काय करतो, स्वतःला तसा अडॅप्ट करून घेतो. त्याला आपण म्हणू सेल्युलर अडॅप्टेशन्स. ओके. त्याच्यानंतर आहे रिव्हर्सिबल सेल इंजुरीज. आता रिव्हर्सिबल सेल इंजुरीज म्हणजे काय, की सेलला इंजुरी होतीये, पण जर आपण मेन जो सोर्स असतो त्याचा, जे हेतू म्हणू शकतो आपण, जर त्यांना काढून टाकलं तर सेल कसं होणार आहे, परत बॅक टू इट्स फॉर्म जाणार आहे. ते असणार आहेत रिव्हर्सिबल सेल इंजुरीज. लास्ट असणार आहे इरिव्हर्सिबल सेल्युलर इंजुरीज. आता जेव्हा इरिव्हर्सिबल सेल्युलर इंजुरीज असतात तर तेव्हा सेल परत होणार आहे का, बरोबर नाही. इथं सेलची काय होणार आहे, डेथ होणार आहे, सेल डेथ. आता सेल डेथ हा एक सेपरेट टॉपिक आहे, जे आपण परत कधीतरी बघूया. ओके. सो सेल डेथ इथं होणार आहे, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची. सो आपण काय बघितलं, सेल्युलर अडॅप्टेशन, त्यानंतर रिव्हर्सिबल सेल इंजुरीज आणि त्यानंतर होते इरिव्हर्सिबल सेल इंजुरीज. हे काय आहे, सेलला स्वतःला प्रोटेक्ट करण्याचे काहीतरी अडॅप्टेशन्स केले तर ते सेल्युलर अडॅप्टेशन. परत जर इंजुरी होत असली पण आपण सोर्सच काढून घेतला तर सेल कसं होऊन जाईल, परत बॅक टू नॉर्मल. पण ह्या केसमध्ये काही होऊ शकतं का, काहीच होऊ शकत नाही, सेलची डेथ होऊन जाते. ठीक आहे. हे तिन्ही सिच्युएशन आठवून ठेवायचे, कारण की तुम्हाला क्वेश्चन असा येतो की सेल इंजुरी एक्सप्लेन सेल इंजुरी विथ रिव्हर्सिबल सेल इंजुरीज, इरिव्हर्सिबल सेल इंजुरीज और सेल्युलर अडॅप्टेशन. या तिघांपैकी काही पण एक येतं तुम्हाला स्पेसिफिकली, तर तुम्हाला हे तिन्ही थोडेसे डिटेलमध्ये हवे पाहिजे. त्यानंतर आपण बघूया एटिओलॉजिकल कॉजेस ऑफ सेल इंजुरी. आता एटिओलॉजिकल कॉजेस म्हणजे काय, हे तर आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. सो व्हॉट आर एटिओलॉजिकल कॉजेस, ज्याच्यामुळे ते फॉर्म होतंय, किंवा सेल इंजुरी कशा कशामुळे होऊ शकतात. तेव्हा आपण एकच बघितलं होतं, एक्सटर्नल और इंटरनल, पण त्याचा एक ब्रॉड आणि सिस्टमिक क्लासिफिकेशन पण आहे, तो आपण बघूया इथे. त्याच्यामुळे आपल्याला डिटेल कळेल. फर्स्ट इज हायपॉक्सिया आणि इस्चेमिया. नो व्हॉट इज हायपॉक्सिया, व्हॉट इज इस्चेमिया, हे टर्म्स आपल्याला फॅमिलियर आहे, पण जेव्हा वेळ असते तेव्हा आठवतच नाही. करेक्ट. आता तुमच्यातल्या किती जणांना हायपॉक्सिया हा टर्म आठवत असेल, खूप कमी असतील. सो हायपॉक्सिया इज बेसिकली डिक्रीज in oxygen of body. Ischemia is basically decrease in blood cells that carry O2. So basically हायपॉक्सिया जे असतं ते इस्चेमियामुळेच होतो. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला. जर इस्चेमिया असला पर्सनच्या बॉडीमध्ये, सेल्सच नसले जे O2 कॅरी करतात, जे आरपीसीज नसले जर बॉडीमध्ये जे ऑक्सिजन कॅरी करणार आहेत, तर आपल्याला तर हायपॉक्सिया होणारच आहे ना. सो हायपॉक्सिया आणि इस्चेमिया आर द मेजर कॉजेस और द मेन कॉजेस. यांना हायलाइट करून ठेवलं तरी चालेल, बट दीज आर द मेन कॉजेस ऑफ सेल इंजुरी. ओके. बॉडीमध्ये जर इस्चेमिया असला किंवा हायपॉक्सिया असला तर सगळ्यात जास्त सेल इंजुरी अकर होते. आता ती अडॅप्टेबल असते, सेल डेथ असते की रिव्हर्सिबल असते, ते व्हॅरी करू शकतं. आता खूप वेळपर्यंत जर इस्चेमिया असला किंवा हायपॉक्सिया असला तर सेल डेथ पण होते आणि आपण डेथ पण बघू शकतो. आता जेव्हा तुम्ही हायर अल्टिट्यूड्स मध्ये जाता तेव्हा तुम्हाला ब्रीदिंग वगैरे करायला त्रास होतो, कारण तिथे ऑक्सिजनच प्रेझेंट नसतं. तिथे हायपॉक्सियाची सिच्युएशन असते आणि कधी कधी तिथं लोकांना अटॅक येऊन ते मरतात पण. तर तिथे कॉम्बिनेशन असतो इस्चेमिया आणि हायपॉक्सिया. सो बेसिकली तिथं काय होत होतं, सेलची प्रॉपर डेथ होत होती म्हणून. ठीक आहे. सो हायपॉक्सिया आणि इस्चेमिया आर मेन रिझन्स. आठवण ठेवायचंय सगळ्यांनी. प्लीज रनिंग नोट्स काढत राहा, म्हणजे तुमचा हा टॉपिक बेस आहे, हा कव्हर होऊन जाईल. तुम्ही कोणत्याही क्वेश्चन मध्ये जर सेल इंजुरीशी रिलेटेड आला, हे बेसिक्स लिहू शकता. त्यानंतर फिजिकल एजंट्स. फिजिकल एजंट्स काय काय असणार आहे, आता फिजिकल एजंट्स मध्ये हा डायग्राम दिसतोय तुम्हाला. त्या बिचाराला किती लागलंय, या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय झालंय, त्याची सेल मध्ये इंजुरी झाली आहे ना.
एक नॉर्मल टियर जरी आलं तुमच्या बॉडीवरती तरी सुद्धा ती एक सेल इंजुरीच असते. आता जर सिंगल सेल इंजुरी असणार आहे का, नाही, इट इज मल्टिपल सेल्स इंजुरी. पण आपल्याला काय, आपण काय म्हणतो, एक छोटा तर कट आहे, काहीतरी फरक पडणार आहे शरीराला, पडतो, शरीराला भरपूर फरक पडतो. ठीक आहे. फिजिकल एजंट्स मध्ये काय येणार आहे, मेकॅनिकल ट्रॉमा. आता मेकॅनिकल ट्रॉमा म्हणजे काय, रोड साईड ऍक्सिडेंट्स. ते तुम्हाला माहिती असतात का होणार आहे, नाही. मेकॅनिकल ट्रॉमा असते, इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट्स म्हणू शकता, जसं मशीन मध्ये वगैरे हात जाणं, त्याला सगळ्यांना आपण काय म्हणू, मेकॅनिकल ट्रॉमा. त्यानंतर थर्मल ट्रॉमा, हात जळणे, शॉक लागणे, ते बर्न, आपण हे म्हणतो बघा, ओव्हन मध्ये हात टाकून देतात आणि त्याच्यामुळे हँड मध्ये बर्न्स होतात, त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, थर्मल ट्रॉमा. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल ट्रॉमा. आता इलेक्ट्रिकल ट्रॉमा म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल ट्रॉमा म्हणजे तुम्ही बेसिकली म्हणू शकता की शॉक लागणे. आता भरपूर केसेसमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप जास्त वेळमध्ये शॉक लागल्यामुळे इथं पूर्ण ब्लॅकिश कलरचं डिस्कलरेशन येतं. सो दॅट इज बेसिकली अ बर्न मार्क. द ब्लॅकिश डिस्कलरेशन इज नथिंग बट द बर्न मार्क. तर त्याच्यामुळे सुद्धा खूप साऱ्या सेलची काय झालेली असते, डेथ झालेली असते. त्यानंतर आहे रेडिएशन. रेडिएशन थेरपीज जे घेतात त्यांना, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे फिजिकल एजंट्स इंजुरीज दिसतात. त्यानंतर रॅपिड चेंज इन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा एक्झाम्पल काय घेणार आहे आपण, जे मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, हायपॉक्सिया आणि इस्चेमियाची कंडिशन ज्याच्यामध्ये क्रिएट होते. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर आहे केमिकल्स अँड ड्रग्स. आता केमिकल्स अँड ड्रग्स मुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आता फर्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे केमिकल पॉइझन्स. आता व्हॉट आर दी केमिकल पॉइझन्स, आर्सेनिक, मर्क्युरी, परत सायनाइड्स, हे सगळे काय आहे, केमिकल पॉइझन्स आहे बॉडी मधले. त्यानंतर आहे स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग अल्कलीज. कोणकोणते आहेत स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग अल्कलीज, हे तुम्हीच मला सांगणार आहेत. सिंपल आहे, बेसिक्स लिहायचे आहेत आपल्याला. स्ट्रॉंग ऍसिड्स मध्ये काय येणार, HCl येणार, HNO3 येणार, H2SO4 येणार, आणि अल्कलीज मध्ये काय येणार, तर बेसिकली NaOH येणार. हा, एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्मॅट मध्ये आपण म्हणतोय. HCl नी बर्न मार्क्स होतात, हे तो सगळ्यांनी ऐकलंच असेल. H2SO4 हे ऍसिड अटॅक मध्ये युज करतात. सो दीज आर व्हॉट बेसिकली केमिकल अँड ड्रग्स. आता ऍसिड अटॅकचे विक्टिम जर तुम्ही बघितले असतील किंवा पिक्चर्स मध्ये तरी बघितले असणार आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा किती जास्त सेल इंजुरी असते हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल पॉल्युटन्स. आता एन्व्हायरमेंटल पॉल्युटन्स मध्ये तुम्ही कशाचे एक्झाम्पल लिहू शकता, कार्बन मोनॉक्साईडचं एक्झाम्पल लिहू शकता. इट इज अन एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट, बट जर कार्बन मोनॉक्साईड आपण ब्रीथ सुद्धा केलं तरी आपली सेलमध्ये किती सारे चेंजेस होतात, कारण की आपली ऑक्सिजनची बाइंडिंग अफिनिटी कार्बन मोनॉक्साईड पेक्षा कमी आहे. ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, आहे होप. 12वी मध्ये शिकलो होतो आपण की कार्बन मोनॉक्साईडची ऑक्सिजन ची बाइंडिंग कॅपॅसिटी ऑक्सिजन पेक्षा जास्त असते बॉडीमध्ये. ओके. सो एन्व्हायरमेंटल पॉल्युटन्स मध्ये तुम्ही कार्बन मोनॉक्साईड घेऊ शकतात, फ्लोरीन, क्लोरीन गॅसेस घेऊ शकतात. इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड तर किती डेंजरस आहे माहितीच आहे, त्याच्याने सुद्धा बर्न्स होतात बॉडीमध्ये. इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड, अल्कोहोल्स अँड नार्कोटिक ड्रगनी सुद्धा बॉडीमध्ये खूप सारा हार्म होतो, ज्याच्यामुळे सेल्युलर चेंजेस होतात. आता जर तुम्हाला अल्कोहोलचं एक्झाम्पल समजत नसेल तर व्हॉट इज लिव्हर सिरोसिस, इट इज ऑकरिंग बिकॉज ऑफ द चेंज ऑफ लिव्हर सेल्स ओनली. त्याच्यावरती नुसतं फॅटचा डिपोजिशन होत जाणार, होत जाणार, होत जाणार, लिव्हर खराब होत जाणार, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, हे सगळं काय अल्कोहोलमुळेच झालेलं आहे ना. आणि ते कशामुळे झाले, कारण की सेल्स मध्ये चेंजेस आलेत, आता ते परमनंट होऊन गेले, म्हणून ते सिव्हिअरिटीकडे गेले. ओके, इझी. त्यानंतर आहे मायक्रोबियल एजंट्स. आता मायक्रोबियल एजंट्स मध्ये तुम्ही काय लिहिणार, खूप सोपे आहे. बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस. आता व्हायरसेस मध्ये अजून एक एक्झाम्पल देते. व्हायरसेस मध्ये आता कोविड-19चा पिरियड होऊन गेला, सगळ्यांनी बघितलं असेल. कोविड-19च्या पिरियड मध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर तुमची ऑक्सिजन जी सॅच्युरेशन असते, ऑक्सिजन सॅच्युरेशन बॉडी मधला, तो ड्रॉप होत होता, करेक्ट. O2 ड्रॉप होत होता बॉडीमध्ये. तो पण कशामुळे होत होता, कारण की तुमच्या सेल्स मध्ये चेंजेस झालेले होते. इट इज ऑल्सो अ पार्ट जिथं सेल इंजुरी अकर झाली होती. ओके. परत
टेस्टलेसनेस येत होतं. का टेस्टलेसनेस येत होतं? कारण की जे सेल्स होते ज्यांच्यामध्ये टेस्ट रिसेप्टर्स वगैरे प्रेझेंट होते ते सगळे काय होते, ऍक्टिव्हली फंक्शन करत नव्हते. का नव्हते करत? तर सेल इंजुरी झाली होती म्हणून. एक अननोन बॅक्टेरिया किंवा व्हायरस, आता कोविड-19 मधलं व्हायरस म्हणूया, व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेलं होतं आणि अख्खेचे अख्खे त्याला फाईट करण्यात लागले होते आणि इथं कोणी काम करायला राहिलंच नव्हतं. त्यानंतर इम्युनॉलॉजिकल एजंट्स म्हणजे काय? न्यूट्रिशन डेफिशियन्सी, और स्टार्वेशन, आणि हेच जर नाही वाटलं तर कोणतेही हिमोपोएटिक डिसऑर्डर्स. हे 3 याचे एक्झाम्पल्स आहेत. आता तुम्ही म्हणाल न्यूट्रिशन डेफिशियन्सी कशी? जर व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ PEM? कम ऑन, यू गाईज नो इट. मरासमस अँड क्वायशॉर्कर सगळ्यांना माहिती आहे. आपण 12th मध्ये हे पण अभ्यास केलं होतं. मरासमस अँड क्वायशॉर्कर कशामुळे होतं? प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशन. करेक्ट? PEM. तर ते कशामुळे झाले? न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. आता त्याच्यामध्ये पण जे सिम्पटम्स आपल्याला दिसतात ते कशामुळे होतात? कारण की सेल जे आहे त्यांच्यामध्ये इंजुरी झाली होती, बट अगेन परमनंट लेवलवरती झाली होती म्हणून सिव्हिरिटी जास्त आहे. त्यानंतर स्टार्वेशन. कधी उपाशी राहून बघा तुमचे ब्रेन सेल्स काम करतायत का? ऑफकोर्स नाही करणार, खूप फटीग फील होणार, बट दॅट इज व्हॉट अगेन अ टेम्पररी चेंज. परत तुम्ही जेवण केलं की परत तो रिफ्रेशमेंट पण येईल, परत तुम्ही तुमचे ब्रेन सेल्स काम करायला लागणार आहे. तर दिस इज व्हेरी और वी कैन से टेम्पररी चेंज. ठीक आहे. त्यानंतर हिमोपोएटिक डिसऑर्डर्स. आता व्हॉट इज हिमोपोएटिक डिसऑर्डर्स? एनिथिंग रिलेटेड टू ब्लड और इट्स फॉर्मेशन. एक्झाम्पल थॅलेसेमिया, सिकल सेल एनिमिया. ओके. तर सिकल सेल एनिमिया मध्ये काय होतं? त्याचा बिचाऱ्यांचा आरबीसीचा शेपच चेंज होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की ऑक्सिजन जे आहे ते पूर्ण बॉडीला किंवा इक्वल अमाऊंट ऑफ सप्लाय पूर्ण बॉडीमध्ये होत नाही. सो दीज आर दी कॉजेस ज्याच्यामुळे आपल्याला काय होतात? आपल्याला सेल इंजुरी होतात. आता जे बाकीचं आहे ते आपण परत कधीतरी किंवा कोणत्या तरी युट्यूब लेक्चर मध्ये नक्कीच बघूया. एकदा क्विक रिव्हिजन घेऊया आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलंय. सगळ्यात आधी आपण सेल इंजुरीची डेफिनेशन बघितली. परत सेल इंजुरीची डेफिनेशन आपण हे बघितलं की त्याला कोप अप करण्यासाठी ते काय काय यूज करतात. काय होतं? सेल्युलर अडॅप्टेशन्स, रिव्हर्सिबल सेल इंजुरीज अँड इरिव्हर्सिबल सेल इंजुरीज. त्यानंतर एटिओलॉजिकल कॉजेस मध्ये पहिला काय होता? हायपॉक्सिया आणि इस्चेमिया. सेकंड काय होतं? फिजिकल एजंट्स. त्याच्यामध्ये टाइप्स होते फर्दर. सगळ्यांचे एक एक एक्झाम्पल तुम्ही लिहायचे. त्याच्यात रोड ऍक्सिडेंट, याच्यात बर्न्स, याच्यात शॉक, रेडिएशन मध्ये एखादा एक्झाम्पल. त्यानंतर केमिकल्स अँड ड्रग्स मध्ये केमिकल पॉइझन्स, एक्झाम्पल मध्ये सायनाइड, स्ट्रॉंग ऍसिड, HCl, H2SO4, सल्फ्युरिक, एनिथिंग यू वॉन्ट यू कॅन राईट. एन्व्हायरमेंटल पोल्युटन्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, अल्कोहोल अँड नार्कोटिक्स. त्यानंतर मायक्रोबियल एजंट्स अँड लास्टली इम्युनॉलॉजिकल एजंट्स. तर हे आजच्या व्हिडिओसाठी एवढा कंटेंट सफिशियंट आहे. हा जो टॉपिक आहे ऑफकोर्स सेकंड इयरच्या मुलांसाठी आहे आणि तुम्हाला अजून छान कंटेंट हवं असेल तर तुम्ही आमची वेबसाईट नक्कीच व्हिजिट करा www.ayurvedmarathi.com. त्यामध्ये सेकंड इयर साठी करंटली 2 कोर्सेस रनिंग मध्ये आहे, अर्जुन बॅच आणि कर्ण बॅच. जे कर्ण बॅच आहे ती रिसेंटली जे मुलं आलेले आहेत सेकंड इयर मध्ये त्यांच्यासाठी आहे, ज्यांचे पेपर प्रोबॅबली नेक्स्ट इयर मध्ये कधीतरी होईल. पण ज्यांचे पेपर आता डिसेंबर मध्ये आहे त्यांच्यासाठी अर्जुन बॅच चाललेली आहे आणि त्याचे प्राइस पण खूप कमी आहे. सो प्लीज डू विजिट आवर साइट. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.